या ठिकाणी SP सप महाविद्यालयाचे क्रीडा संचालक सन्माननीय राघव आष्टेकर सर या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि जे 11 कोटी सूर्य नमस्कार, खरं तर कोटी आणि 11 कोटी हा खूपच मोठा आकडा आहे आणि त्यांचं या अनुषंगाने खूप मोठं योगदान त्यांनी या सूर्यनमस्काराच्या पाठीमागे दिलेलं आहे आणि त्यांचं APJ अब्दुल कलाम सरांनी या संदर्भात त्यांना आशीर्वाद आणि त्यांना शुभेच्छा या संदर्भात दिलेल्या आहेत। तर ह्या प्रसंगाचं, ह्या प्रोग्रामचं, कार्यक्रमाचं त्यांच्या शब्दात, त्यांच्याच माध्यमातून आपण ऐकून घेऊयात। नमस्कार सर। नमस्कार सर, जे तुमचा सूर्यनमस्कारचा जो उपक्रम आहे तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? कशी संकल्पना तुम्हाला आठवली आणि कशी राबवणूक केली तुम्ही? महाविद्यालयाच्या कामकाजामध्ये शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विषयाचं काम मी गेली 40 वर्ष इथे करतो। सप महाविद्यालयाचा क्रीडा संचालक म्हणून काम करताना 7 विषयावरती म्हणजे भारतीय विषयावरती आम्ही कॉन्फरन्स कंडक्ट केल्या आणि त्याच्यामध्ये मल्लखांब, खो खो, आट्यापाट्या, सूर्यनमस्कार, स्पोर्ट्स इज सायन्स, मुवमेंट इज लिव्हिंग लर्निंग लँग्वेज आणि अशा प्रकारच्या जवळजवळ 7 कॉन्फरन्स आम्ही कंडक्ट केल्या आणि त्याच काळामध्ये एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स करावी अशी संकल्पना आमच्या मनामध्ये होती। परंतु त्याचं स्वरूप आम्हाला निश्चित करण्यासाठी कुठल्या तरी एका विशिष्ट विषयाच्या पाठीमागं काम करणं अपेक्षित आणि जे आपल्या भारतीय संस्कृतीनं जगाला दिलेलं आहे त्यापैकी सूर्यनमस्कार या विषयाचा आम्ही पाठपुरावा करावा असं मनात घेतलं। या निमित्तानं योग हा आपण दिलेला जगाला एक विशेष अशी भेट आहे। योग, आयुर्वेद, गणित या विषयाची देण आपण जगाला दिली, तर यातल्या योगाच्या संबंधातील सूर्यनमस्कार या विषयावरती एक विशेष कार्यक्रम आम्ही आयोजित केला। 2010 साली या विषयाची संकल्पना आमची निश्चित झाली। याच्यामध्ये आचार्य किशोरजी व्यास यांनी आम्हाला प्रेरणा दिली आणि त्या प्रेरणेनं आम्ही कामाला प्रारंभ केला। शिक्षण प्रसारक मंडळीचे नियामक मंडळाचे अध्यक्ष माननीय अभय दाढे, सप महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय दिलीप शेठ, त्यापूर्वीचे प्राचार्य माननीय पेंडसे सर या सर्वांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम निश्चित झाला। यामध्ये आम्ही पुण्यातील सर्व शाळा, 688 शाळा पुणे शहरातल्या आणि पिंपरी चिंचवडमधल्या 280 शाळा, अशा शाळांच्याशी संपर्क साधला। पुणे जिल्हा क्रीडा परिषद, बहुविध क्रीडा परिषद यांच्या सहकार्याने, यांच्या सौजन्याने आम्ही त्या मीटिंगमध्ये जाऊन सर्व शिक्षकांना आवाहन केले। त्या आवाहनामध्ये आम्ही अशी विनंती केली की या प्रकारचे एक पुस्तक आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला विनामूल्य देऊ, ज्या पुस्तकामध्ये आपल्याला सूर्यनमस्कार कसा घालावा याची सविस्तर माहिती दिलेली आहे, किंबहुना सोपेपणाने हा सूर्यनमस्कार घालता यावा यासाठी आम्ही हा सूर्यनमस्कारचा पुस्तिकेची निश्चिती केली। यामध्ये संजीव मालपाणी यांनी आम्हाला अतिशय मोठे मोलाचे असे सहकार्य केले। ही सर्व 3.5 लाख पुस्तके ही संजय मालपाणी यांनी आम्हाला निर्माण करून दिली आणि त्याचबरोबर आम्ही अशा प्रकारचे कार्ड सुद्धा निर्मित केलं, जे कार्ड प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही दिलं होतं। प्रत्येक कार्डावरती तो मुलगा रोज वर्षभरात घातलेले सूर्यनमस्कार नोंद करेल। आम्ही हा संकल्प 12 जुलैला केला आणि 12 जानेवारीला हा संकल्प आमचा पूर्ण झाला होता। त्या सगळ्याची नोंदणी विविध शाळांमध्ये आम्ही केली। आता या प्रकारात ज्या वेळेला आमच्या असं लक्षात आलं की या विद्यार्थ्यांना आपण संपर्क करणं आवश्यक आहे, त्यावेळेला पुणे शहरामध्ये ज्याप्रमाणे आम्ही काम केलं त्याचप्रमाणे पुणे जिल्हा परिषदेमध्ये पण आम्ही संपर्क केला आणि पुण्याच्या सगळ्याच्या जे तालुके केंद्र आहेत त्या केंद्राच्या 2, 3, 4 शिक्षण संस्थांना भेटणं आणि त्यांच्या संचालकाशी बोलणं करून अशा प्रकारचा कार्यक्रम करावा असा आग्रह धरला आणि त्यातून आम्हाला सर्व तालुक्यांमध्ये याचा संपर्क भेटला। तिथले क्रीडा शिक्षक, तिथले मुख्याध्यापक आणि तिथले शिक्षण संस्था चालक यांनी आमच्या पाठीशी उभे राहिले। या सगळ्या प्रकारात काम करताना ही जी मंडळी सगळी मिळाली
त्या सगळ्या मंडळींचा, त्या शिक्षकांचा, त्या सगळ्या विद्यार्थ्यांचा आम्ही समारोपाला सन्मान केला आणि त्यामध्ये अशा प्रकारचं प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे 3.5 लाख विद्यार्थ्यांना आम्ही अशा प्रकारचं प्रशस्तीपत्रक हे भेट दिलं. याचप्रमाणे प्रत्येक शिक्षकाला आम्ही एक सन्मानपर पत्र दिलं की जे त्याच्या आयुष्यभर लक्षात राहावं. याच्यामध्ये असं आम्ही सुचवलंय की सूर्यनमस्कार या दुर्लक्षित असलेल्या व्यायाम किंवा दुर्लक्षित होत चाललेल्या व्यायाम प्रकाराच्या प्रचार, प्रसार, विकास, संशोधन, संघटन दुर्लक्षित होत चाललेला जो व्यायाम प्रकार होता याच्या संबंधात प्रचार, प्रसार, विकास, संशोधन, संघटन हे कार्य त्यांनी केलं आणि हे कार्य त्यांनी निस्पृहतेने केलं. कोणाला याच्यासाठी त्यांनी कधी पैसे मागितले नाहीत, प्रवासासाठी काही मागितलं नाही किंवा हे जे प्रशिक्षण आम्ही दिलं त्या प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षकांची फौजच्या फौज आमच्याजवळ तयार होती. याही सर्व लोकांनी निरपेक्षपणे काम केलं. याचबरोबरनं प्रत्येक तालुक्याच्या केंद्राला जाऊन सुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी प्रवास केला आणि हे सर्वजण आत्मीय भावनेनं सूर्यनमस्कारच्या प्रेरणेनं काम केलं. याच्यासाठी जो काही खर्च लागला तो खर्च आमच्या शिक्षण प्रसारक मंडळीनं आणि सप महाविद्यालयानं आम्हाला दिला आणि या निमित्ताने आम्ही इंटरनॅशनल कॉन्फरन्स घेतली. त्या कॉन्फरन्स करता पुणे विद्यापीठानं आणि सप महाविद्यालयानं आम्हाला आर्थिक सहकार्य केलं. या प्रकारे आमची संस्था आणि आमचे सूर्यनमस्कार प्रेमी मंडळी यांनी हा उपक्रम राबवला. या उपक्रमाच्या कालावधीमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी 2010 मध्ये प्रत्यक्ष दिल्लीला जाऊन पूजनीय अब्दुल कलाम साहेबांची भेट घेतली. त्यांचा आदर्श आम्ही आमच्या डोळ्यापुढे का ठेवला तर प्रामुख्याने कलाम साहेबांनी एक विजन 2020 हे डोळ्यापुढे ठेवलं आणि ते विजन प्रत्यक्षात आणण्याकरता सगळ्या समाजाला त्यांनी आवाहन जर केलं असेल तर पहिल्यांदा सुरुवातीला प्रशालेतला विद्यार्थी याच्यापासून हे सुरू झालं पाहिजे आणि जो विद्यार्थी उद्याचा तरुण होणार आहे त्या तरुणाला त्याचं स्वतःची जीवनशैली निश्चित करावी लागेल. ही जीवनशैली निश्चित करण्याकरता कमीत कमी वेळात, कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी जागेत आणि कमीत कमी आयुध वापरून किंवा कुठले साधन न वापरता सहज सोप्या भाषेमध्ये सूर्यनमस्कार हा शिकवता येतो. हे एक जरी त्यांनी आपल्याबरोबर शारीरिक शिक्षणाचा एक भाग नेला तरी स्वतःची जीवनशैली आदर्श होऊ शकते. हा त्यातला उद्देश होता. हा आपला प्रचार भाग जो होता त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पंतप्रतिनिधी महाराज ज्यांनी औंधच्या महाराजांनी सूर्यनमस्काराचा प्रचार केला, ज्यांनी इंग्लंडपर्यंत हा प्रचार नेला, त्यांच्यावरती अनेक ठिकाणची टीका झाली तरी सुद्धा त्यांनी हा प्रचार केला, त्यांच्या आयुष्यभर केला. याच प्रकारे भविष्य काळामध्ये आणखीन काही लोकांनी केला. त्याच्यामध्ये परमपूजनीय गोळवलकर गुरुजी, मोरोपंत पिंगळे आणि बापूराव दाते यांनी हा सूर्यनमस्कार निश्चित केला. तो ज्यांच्याकडे बघून केला त्यांचं नाव जयंतराव कवठेकर. जयंतराव कवठेकर हे जसे त्यांच्या 16व्या वर्षी सूर्यनमस्कार घालायचे तसेच आजही 85व्या वर्षी घालतात. हे अतिशय आदर्श गोष्ट आहे आणि ह्याच्या पाठीमागे साधना म्हणजे केवळ दैनंदिन जीवनामध्ये सूर्यनमस्कार घातले. ज्या वेळेला जयंतराव कवठेकरांच्या दोन्ही डोळ्यांची ऑपरेशन झाली त्यावेळेला त्यांनी मानस सूर्यनमस्कार घातला आणि त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर पुन्हा ज्यावेळेला सूर्यनमस्कार घालायला लागले त्यावेळेला त्यांच्या सर्व स्थिती जशाच्या तशा येऊ शकल्याचं कारण त्यांनी मानसिकदृष्ट्या ही तयारी ठेवलेली होती. या सगळ्या कार्यक्रमामध्ये अब्दुल कलाम साहेबांना याचं रिपोर्टिंग करण्याकरता आम्ही सुरुवातीला भेटलो होतो. त्यांनी आमच्या कार्यक्रमाला अशी अपेक्षा होती परंतु ते स्वतः येऊ शकत नव्हते. मग त्यांनी आम्हाला पुण्यातली एक वेळ दिली आणि त्या दिवशी आम्ही त्यांना प्रत्यक्षात म्हणजे डिसेंबर 10ला आम्ही त्यांना भेटलो आणि आम्ही जे काही 11 कोटी सूर्यनमस्कार केले त्या सगळ्या केलेल्या सूर्यनमस्काराचं रिपोर्टिंग करण्याची संधी आम्हाला 3 मिनिटं मिळाली आणि त्याच्यामध्ये आम्ही या प्रकारे 3,80,000 विद्यार्थ्यांच्याकडून 11 कोटी सूर्यनमस्कारच्या संकल्पात 16,68,788 सूर्यनमस्कार पूर्ण केल्याचा एक सगळी गावं, शाळा या सगळ्यांचा रिपोर्ट आम्ही सादर केला. या सर्वाच्या पाठीमागं एक अधिष्ठान होतं, त्यांचं नाव किशोरजी व्यास किंवा गोविंददेव गिरीजी. याच्या संकल्पाच्या दिवशी गोविंददेव गिरीजी हे व्यासपीठावर होते. आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय दाडे साहेब, माननीय माटे साहेब हे त्या ठिकाणी होते आणि समारोपाच्या कार्यक्रमाला सुद्धा माननीय आमचे साठे साहेब, त्यानंतर
प्राचार्य शेठ, दाढे साहेब आणि किशोरजी व्यास हे सगळेजण होते. या समारोपाच्या कार्यक्रमात पी गोपीचंद हे राष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू आणि आजच्या जगात चर्चेला असणाऱ्या खेळाडूचे मार्गदर्शक यांचा आपल्या सगळ्यांच्या समोर समारोपाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्यांचं कार्य त्यांनी व्यक्त केलं. आणि त्याच्यात त्यांनी स्वतः रोज सूर्यनमस्कार घालतात आणि सायना नेहवालसारख्या इंटरनॅशनल प्लेयरला सुद्धा रोज सूर्यनमस्कार करण्याचा आग्रह धरतात. आणि सूर्यनमस्कार हा अतिशय उपयुक्त व्यायाम आहे अशा प्रकारचा आग्रह या सर्व लोकांनी धरल्यामुळं आणि आमच्या मनात याबाबत काही ना काही राष्ट्रीय स्तरावरती काम करावं अशी संकल्पना आम्ही पुणे जिल्ह्यामध्ये हा संकल्प राबवला. आपल्या सर्वांना आश्चर्य वाटेल, पण विविध शिक्षण संस्था, उदाहरणार्थ डेक्कन एज्युकेशन, MES सोसायटी, PES सोसायटी म्हणजे मॉडर्नचे संबंधातले, कर्वेसी शिक्षण संस्था आणि अशा अनेक मोठ्या मोठ्या संस्थांनी याच्यामध्ये सहभाग केला. प्रत्येक संस्थेनं आपला 1 कोटीचा वाटा उचलायची संकल्पना केली आणि त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातल्या काही शाळांनी स्वतःचे 1 कोटी निश्चित केले. अशीच एक शाळा आपल्या सासवडमध्ये आहे, गुरुकुल विद्यालय. त्यांनी आपले सगळे 50 लाख सूर्यनमस्कार ते डॉक्टर खांडेकर यांच्या भगिनी मिळून संकल्प करून पूर्ण केले. याच बरोबरीनं आपल्या सगळ्यांना आश्चर्य वाटेल, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या आणि माननीय अध्यक्ष अजितदादा पवार यांना त्या काळात मी भेटलो आणि त्यांना विनंती केली की आपण आपल्या संस्थेमध्ये हा कार्यक्रम करावात. तर त्यांनी सर्व संस्थेला हा कार्यक्रम अनिवार्य केला आणि असं लक्षात आलं की त्यांच्या या प्रयत्नातून एका संस्थेनं 6 कोटी सूर्यनमस्कार पूर्ण केले. अजितदादा पवारांनी ज्यावेळेला सूचना दिली त्यावेळेला त्यांच्या संस्थेतल्या प्रत्येक शाळेमध्ये हे पुस्तक गेलं. प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्याला कार्ड आणि पुस्तक मिळाल्यानंतर त्यांनी सर्वांनी जे सूर्यनमस्कार शेवटच्या महिन्यात घातले त्याची संख्या 6 कोटी होती. मला असं वाटतं की या कोटी आणि याचा फार मोठं जे आम्ही मुद्दाहून प्रचारासाठी याचा उपयोग करून घेतला, याहीपेक्षा याचं सर्वात महत्वाचं आहे की उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि समारोपाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दोघांनीही स्टेजवरनं उतरून जमिनीवरती येऊन सूर्यनमस्कार घातला. पूजनीय किशोरजी व्यासांचा पण असाच फोटो आला आणि समारोपाच्याही कार्यक्रमाला पी गोपीचंद यांनी पण सूर्यनमस्कार घातला. मला असं वाटतं की एखादी गोष्ट शारीरिक शिक्षण क्षेत्रात जर करायची असेल तर खऱ्या अर्थानं अशा प्रकारचं काम करण्याची संधी मला मिळाली. माझ्याबरोबर माझे 67 विद्यार्थी आणि संपूर्ण सप महाविद्यालय आणि पुणे शहर आणि पुणे शहरातील क्रीडा शिक्षक या सर्वांनी जे काही काम केलं त्याचं हे अतिशय आदर्श असं स्वरूप चित्र आपल्या समोर दिसतंय. या ठिकाणी सप महाविद्यालयाच्या मैदानावरती जी आखणी केली होती आम्ही की त्याच्यामध्ये 40,000 विद्यार्थी उभे राहावेत अशा प्रकारच्या 40,000 विद्यार्थ्यांसाठीचा आम्ही प्लॅन केला होता आणि प्रत्येक चौकामध्ये विद्यार्थी उभा राहील आणि त्या चौकामध्ये त्यांनी सूर्यनमस्कार घालावा असा हा संपूर्ण कार्यक्रम 11 जानेवारी 2011 या अतिशय भव्य अशा दिवशी हा संपन्न झालेला कार्यक्रम आहे. त्याची काही क्षणचित्र आता माझ्याकडे उपलब्ध आहेत आणि त्यातलं हे एक चित्र असं आहे की ज्याच्यामध्ये स्वामीजी त्यांना अशा प्रकारचा मार्गदर्शन करतायत आणि घोषाच्या तालावरती सूर्यनमस्काराचं वादन चाललेलं आहे. बापूराव दाते यांनी आरुणी नावाची रचना तयार केली आणि त्या रचनेच्या तालावरती घोषाच्या लाईव्ह तालावरती सगळे विद्यार्थी सूर्यनमस्कार घालताना दिसत आहेत. सप महाविद्यालयाचं मैदान केवढं मोठं आहे हे कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही. साधारणपणे आता महाराष्ट्रातच नाही तर भारतात सुद्धा जे काही प्रमुख मैदान आहेत त्यात सर्वात मोठं 8 एकर लांबी रुंदीचं असं मैदान आहे आणि या मैदानावरती हा प्रचंड असा एक संकल्प आम्हाला करायला अतिशय संधी मिळाली, ती करण्याचे योगदान मिळालं, याबद्दल आम्ही अतिशय ऋणी आहोत. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी 11 कोटी सूर्यनमस्कार घालण्याचा प्रोग्राम, प्रयोजन आणि त्यासाठी तुम्ही दिलेलं प्राधान्याने प्रयत्न ह्यांच्याविषयी विशेष माहिती NSSC स्पोर्ट्स YouTube चॅनलला दिली आणि त्यायोगे ह्या सूर्यनमस्काराचं महत्त्व जगाला कळेल. या YouTubeच्या माध्यमातून अनेक देशात याचा प्रचार आणि प्रसार होईल आणि पुन्हा एकदा अशीच संकल्पना प्रत्येकाच्या घरात राबवली जाईल अशी इच्छा व्यक्त करतो आणि आपण इंटरव्ह्यू दिला त्याबद्दल आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद.